जिंकले ती म्हणजेच श्री गणेश, जो 100% प्रयत्न केला तो गोल्डनचा नव्हता, श्री गणेशचा होता. काय प्रयत्न केला, बाप रे. हॅलो, यस, गोल्डन स्पोर्ट्स क्लब तर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. असंच मित्रांनो सहकार्य करा. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तर सलामीची जोडी मैदानाच्या आत. जरा मी प्रेक्षकांना विनंती करतोय, ज्या खुर्चीर आहेत त्या थोडा खेळाडू कक्षामध्ये द्यायचा, थोडं गोल्डनच्या सपोर्टरनी बघायचं आहे. स्वप्नील कोहली दर्यादीपचे कमिटी मेंबर यांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही आपल्या मंचावरून येऊन आसन ग्रहण करायचं आहे. तुमचं सुद्धा गोल्डन स्पोर्ट्स क्लब तर्फे हार्दिक स्वागत. स्वप्नील कोहली मड व तसंच त्याच्यासोबत ओमकार कोहली हरबादेवी स्पोर्ट्स क्लबचे एक मोठे प्लेयर यांनी सुद्धा मंचावर. पंचांचा इशारा सुरू होण्याचा. तर बघूया, पहिलं षटक हाताळतोय तो म्हणजेच मयूर स्ट्राईकला असेल. फलंदाज ज्याने मॅच गाजवली होती क्वार्टर फायनलची, काय सामना रंगला होता सेमीफायनलचा. तर बघूया दुसरा सामना सेमीफायनलचा. खोलरपेचा चेंडू हलक्या हाताने ढकलून डायरेक्ट हिट. बाबा डायरेक्ट हिट करू नका. तसंच मड दर्यादीप कमिटी मेंबरचे सचिव स्वप्नील कोहली जिथे कुठे असतील त्यांनी मंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. त्यांना सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये स्वागत केलंय. बघूया पहिला गडी, पहिली जाऊ दे, पहिला गडी बाद होतय. चांगला गडी बाद होतय. मोठा फटका मारायचा होता परंतु गेला हातामध्ये. तसंच नवीन फलंदाज तुम्ही त्वरित मैदानाच्या आत पाठवायचा. चॅलेंजर संघ अजित, मला असं वाटतं अजित आलेले आहेत. धावसंख्या स्थिर 0. न भोपळा फोडता परतावा लागेल. सेमीफायनलचा सामना त्याच्यामध्ये भोपळा न फोडता परतवतो तो म्हणजेच नागेश. चांगला फलंदाज आहे परंतु परतावं लागलं. तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत अजित. तर बघूया थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केला जातोय. बघूया पुढचा चेंडू मयूर यांचा अजित साठी आतमध्ये घुसून मारण्याचा प्रयत्न सफल झाला होता परंतु वेग जास्त, फलंदाजाची गती कमी. निर्धाव चेंडू, सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेत अजूनपर्यंत. काय गोलंदाजी करतोय तो म्हणजेच मयूर. लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजेच मयूर. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा क्रिकेटचा बुंदा म्हटलं जातं म्हणजेच ब्रह्मास्त्र, त्याचा उपयोग केला अजितच्या विरुद्ध. धन्यवाद श्री गणेश संघ, आपण गोल्डन ट्रॉफी मध्ये सहभागी झाले. तुमचा सुद्धा गोल्डन स्पोर्ट्स क्लब तर्फे धन्यवाद. तर पुन्हा एकदा गोलंदाज मयूर. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू अजित साठी. पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने ग्राउंड दी राउंड. 4-4-4-4 डीजे.
तर शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 4. स्वतःचं व संघाचं श्री गणेश कसं करावं तर असं करावं 4 धावेने. तर बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू मोहिरी यांचा अजितसाठी. बघूया शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. फुल टॉस चेंडू होता, समाचार घेता आला नाही, थोडस कनेक्शन लेट. मला असं वाटतं ओव्हरची समाप्ती. 4 धावसंख्या 4, 1 गडी बाद. तर बघूया गोलंदाजी कोणाला आगमन केलंय. मला असं वाटतंय राकेश आला असेल. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता राकेश. फर्स्ट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राकेश, सेकंड मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहुल मात्रे, थर्ड मॅन ऑफ द मॅचचा मानकरी साहिल. तर बघूया आता कुठल्या बाजूने जाते मॅन ऑफ द मॅच. तर पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू बाबू. बघूया राकेश यांचा पहिला चेंडू वैभवसाठी घुसून मारण्याचा प्रयत्न. चेंडूने घेतले उंची, लांबी 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 जेवढी पाहिजे. 6 धावा. यस, गोल्डन षटकार. OTC ओनली टेनिस क्रिकेट. लांब लांब लांब. यस, थँक यू डीजे. बघा OTCचा बल्ला बोला तो फिर लगेगा आका गोला. चेंडू गायब असा काही षटकार लगवला. उंची पण जास्त आणि लांबी पण जास्त. 6 धावेने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10. पहिल्या चेंडूवर आक्रमण. घातक फलंदाज आहे. पातवाडीमध्ये तर विचारलं गेलं तर या फलंदाजाचा सिक्सर किंग म्हणून ओळखला जाणारा वैभव बोधनकर डावखुरा फलंदाज पुन्हा एकदा हलक्या हाताने टॅप केल्या जवळच स्ट्राईक रोटेट करेल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. त्यांना माहीत आहे राकेशांना की किती घातक फलंदाज आहे. डावकुरा का असे ना परंतु घातक आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश. चांगलं कमबॅक केलं. दुसरा चेंडू टाकला, 1 धाव. तर बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला असेल फलंदाज जो चौकार मारून केले जातो म्हणजेच अजित. पुन्हा एकदा थोडासा 7 ते 10 पावलांचा रनअप आहे राकेश यांचा. बघूया पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे, नकार देतात. गच्चाल क्षेत्ररक्षण. 1 धाव आहे तिथे. 2 धावा कंप्लीट होतील काय. नकार. हा ना मध्ये नकार देतात. थोडीशी दुखापट झाली, पाणी घेऊन जायचं आहे. यस, पंच सांगतील. तर पुन्हा एकदा पुढचा चेंडू चायर गोलंदाजी करतोय राकेश. रोखून ठेवलाय. बघूया वैभवसाठी पुढचा चेंडू. खूपच बाहेर असलेला चेंडू. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु स्टंप कुठे, बॉल कुठे. यस, अवांतर धाव. या अवांतर धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 13. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजाला बॉल टाकावा लागेल. अजूनपर्यंत 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 9 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. लांब 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 लांब. ओनली OTC गोल्डन षटकार. मोठी बांधले माडी दादा घेऊन फिरतो या फॉर्च्युनर ऑडी. म्हटलं होतं OTC बोला जाएगा सीधा आका गोला. यस, काय
फलंदाजी करतोय वैभव बोधनकर. धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडू शिल्लक. खूपच मागडं षटक मानावं लागेल राकेश यांचं. पुन्हा एकदा गोलंदाजी मागून राकेश. पुन्हा एकदा उपच्या दिशेने क्षेत्ररक्षण आहे त्याच्यावरून जाईल का? यस, येतोय तो म्हणजेच गोल्डन चौकार. नाही आता भिडायचं नाही, आडबाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. Yes, आपली thank you, DJ. यारी OTC ओनली टेनिस क्रिकेट. लगातो बॉल गायब. तशी काय फलंदाजी करतोय तो म्हणजेच वैभव. बघा अजूनपर्यंत राकेश यांनी 19 धावा मला असं वाटतं खर्च केल्या गेलेल्या आहेत. अजून शेवटचा चेंडू शिल्लक. बघूया. बघूया शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा हवेत आहे चेंडू. लांबी गाठेल काय? जाईल. येस, सीमारेषा पार. येतोय गोल्डन षटकार. आपली यारी लई भन्नाट हाय. Thank you, DJ. 25 धावा गाठल्या या षटकामध्ये. अशीच काही फलंदाजी करावी लागेल जर गोल्डन ट्रॉफी मध्ये राहायचं असेल तर. परंतु एक साइडने बाजू क्लिअर केली ती म्हणजे गोल्डन या संघाने. काय मॅच झाली. सर्वांची मनं जिंकणारी एक बाजू गोल्डनची तर दुसरी बाजू श्री गणेशची. काय मॅच रंगली. परंतु तशी काही ही मॅच होईल काय लक्ष द्यावं लागेल. मोठा घातक फलंदाज वैभव बोधनकर. अजूनपर्यंत वैभवला 5 चेंडू आणि 23 धावेवर केले. तर अजूनपर्यंत वैभव आणि अजित 5 चेंडूमध्ये 5च धावा केल्या चौकार मारून सुद्धा. तर बघूया गोलंदाजीसाठी कोणाला आगमन केलंय. पुन्हा एकदा मला असं वाटतंय मयूर उर्फ कच्ची म्हटलं जातं या गोलंदाजाला. परंतु तशी काही गोलंदाजी करावी लागेल. ज्या फर्स्ट ओव्हर टाकली होती तशीच पुन्हा एकदा गोलंदाजी करावी लागेल ती म्हणजेच मयूर यांना. बघूया. पुन्हा एकदा मयूरांचा पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न मिडॉनच्या दिशेने जातोय. कार्पिटच्या साह्याने क्षेत्ररक्षण राकेश. परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. त्यांना माहित आहे डावकुरा फलंदाज आहे, घातक फलंदाज आहे. या एका धावेने धावसंख्यामध्ये धावसंख्या 30 वरती. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या 30. बघा अजूनपर्यंत 13.85च्या रन रेटने खेळत आहेत ते म्हणजेच चॅलेंजर संघ. चांगले स्कोरर आहेत म्हणजेच क्रिश. त्यांना पॉइंट टू पॉइंट माहीत आहे. किती रन रेटने खेळतात, किती रन रेटने स्कोर पाहिजे, सगळं काही माहीत आहे क्रिश. तर बघूया पुन्हा एकदा मॅचकडे. मयूर यांचा पुढचा चेंडू वैभवसाठी. पुन्हा एकदा स्लोगचा चेंडू होता. चेंडू पडला, आतमध्ये आला. फलंदाज वैभवला बीट केलं. काय गोलंदाजी बघा. नजाकत, हाताची नजाकत आहे. थोडासा गती, हात फिरवला, चेंडू आतमध्ये आला, वैभवला बीट केलं. यष्टीरक्षक आरिफ काम करतोय ते म्हणजे पकडण्याचं निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा मयूर गोलंदाजी माकवर. स्ट्राईकला वैभव. बघूया पुन्हा एकदा पुढून मारण्याचा प्रयत्न. हेलिकॉप्टर होता परंतु ग्राउंडचा फटका. परंतु एका धावेने समाधान. चांगली ओव्हर मानावी लागेल मयूर यांची. अजूनही 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा खोलवेचा चेंडू समोरच्या दिशेने पाठवला. क्षेत्ररक्षण साहिल आहे. पातोडी संघाचे चेतन कोहली यांचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत. तुम्ही मंचावरून आपला आसन ग्रहण करायचं आहे. चेतन कोहली. तर पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर मयूर. काय गोलंदाजी करतोय. अशीच गोलंदाजी करावी लागेल फायनल मध्ये जायचं असेल तर. परंतु हार्ड हिटर फलंदाज समोर.
उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने जाईल तो म्हणजे 4 4 4 4 येते गोल्डन चौकार. हे भोळा शंकरा चार धावने धावसंख्यामध्ये धावसंख्या 36 वरती गेलेली आहे. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी करत होता परंतु गॅप शोधला वैभवने, पाठवलं 4 या धावीसाठी. शेवटचा चेंडू, धावसंख्या 36, एक गडी बाद चॅलेंजर संघ. बघूया पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. राहुल आहे परंतु मला असं वाटतं रिक्स घेणार नाही. एका धावेने समाधान. शतकाची समाप्ती. धावसंख्या 37, एक गडी बाद. 3 ओव्हर मध्ये डीजे ड्रिंक्स ब्रेक. ड्रिंक्स ब्रेक आहे. करायचा. तुमचं सुद्धा गोल्डन ट्रॉफी मध्ये हार्दिक स्वागत आहे. आसन ग्रहण करायचं आहे. तुमच्यासाठी सुद्धा ही गोल्डन ट्रॉफी खूप महत्वाची आहे. किशोर भाऊ प्लीज रिक्वेस्ट टू. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आलाय तो म्हणजे साहिल वर्सेस वैभव. बघूया षटपचा चेंडू खूपच उंची असलेल्या पंचांचे दोन्ही धावे. चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या एका धावेने धावसंख्येमध्ये धावसंख्या 38. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल. पुन्हा एकदा षटपचा चेंडू. पुन्हा एकदा पंचांचा इशारा नो बॉल. चेंडू म्हणजे नो बॉल म्हटलं तर फ्री हिट असेल नक्कीच. यस अजून एक प्लस धाव. यस किशोर भावर यांचं सुद्धा आगमन झालंय. धावसंख्या झाली म्हणजे 39. स्कोअरबोर्ड वर थोडं लक्ष द्या. 39. तर पंचांचा पुन्हा एकदा आव्हान. तर धावेचा इशारा. धावसंख्या 40.
पुन्हा पुन्हा एकदा साहिलला कुठेतरी लाईन लेंथ मिळत नाही मला असं वाटतंय. बघूया पुन्हा एकदा वैभवसाठी खोलरपेचा चेंडू कार्पेटच्या सहाय्याने ट्रॅव्हल करतो. क्षेत्ररक्षण आहे, गचाल क्षेत्ररक्षण, एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. बघा सेमीफायनलचा सामना आहे, अशा चुका झाल्या नाही पाहिजे. या तुम्हाला वाचवाव्या लागतील एक एक धावेने, कारण की तुम्ही या अगोदरचा सामना नक्कीच बघितला. 2 चेंडू आणि 3 चेंडू आणि 1 धावेची गरज होती, की 2 चेंडू 1 धावेची गरज होती. त्याच्यामध्ये एकही करून दिला नाही. बघा तसं काही थांबावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज माकर साहिल वैभवसाठी उडवण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव लेगबायच्या स्वरूपात नक्कीच मिळेल. धावसंख्यामध्ये धावसंख्या 43. चौथा षटक मार्गस्थ असताना साहिल यांच्या अजूनपर्यंत 2 चेंडू पडलेले आहेत. त्याच्यामध्ये अजूनपर्यंत साहिल यांनी 5 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, चेंडू आहे हवेत. यस, परतावं लागेल. अजितची बारी समाप्त. देऊया थोडी डीजेला संधी. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आत तो म्हणजे साहिल. काय फलंदाजी केली होती क्वार्टर फायनल मध्ये. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरला होता साहिल. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. नक्कीच एक इनिंग झाली तर किशोर भवर कोहली यांच्याकडून गोल्डन ट्रॉफी बद्दल 2 शब्द आपण ऐकू. तर परंतु मॅच चालू असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक. हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या आत साहिल. बघूया साहिल वर्सेस साहिल. 3 चेंडू शिल्लक असताना साहिल वर्सेस साहिल चा सामना कसा असावा तर बघूया. दोन्ही पण मॅन ऑफ द मॅच चे मानकरी आहेत. एक गोलंदाज एक तर फलंदाज. बघूया चेंडू पडतोय, उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, लांब लांब लांब, गोल्डन षटकार. बॉल घेऊन ये बाला, बॉल घेऊन ये जा. थोडंसं लक्ष द्या लहान मुलांवर. व्हॉलंटियरनी काय तिकडे साईडला बॉल येतो, लागेल. थोडंसं गोल्डनच्या पाठीदारांना विनंती करतोय, थोडंसं लक्ष द्या लहान मुलावर, बॉल लागेल. द डेंजर मॅन क्विंटन. काय फटका सजवला. आल्या आल्या 6 धावेने त्याचं स्वागत केलं तो म्हणजे साहिल यांचा. बघूया पुढचा चेंडू. साहिल वर्सेस साहिल. पुन्हा एकदा लांब 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 लांब. तसंच मी आपल्या मड ते आक्सा क्रिकेट कमिटीचे सर्व सभासदांना व कमिटी मेंबरना विनंती करतोय, आपण येऊन आपल्या गोल्डन ट्रॉफीमध्ये मंचावर येऊन आपलं आसन ग्रहण करायचं आहे. तुमचं सुद्धा गोल्डन ट्रॉफीमध्ये हार्दिक स्वागत. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक. काय फटके सजवले. 2 चेंडूमध्ये 2 षटकार. मी म्हटलं होतं मॅन ऑफ द मॅचचा मानकरी कसा असावा तर असा असावा. साहिल यांनी दाखवून दिले मी का ठरलो होतो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. बघा
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल वर्सेस साहिल. थोडस कान मंत्र दिलं गेलं. बघूया पुढचा चेंडू साहिल यांचा. साहिलसाठी पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. त्याचा समाचार सीमारेषा पार. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये. सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार लगवले. धावसंख्या बघा किती झपाट्याने वाढलेली, ती म्हणजे 61. 61 4 ओव्हर मध्ये 61 धावा, 2 गडी बाद. डीजे काय फलंदाजी केली साहिल आणि सलग 3 चेंडू मध्ये 3 षटकार. वैभव आता स्ट्राईकला असेल. बघूया वैभव फलंदाजी करतो काय. OTC लगा तो बॉल गायब. एक बार OTC बोला जाएगा अक्का गोला. तर बघूया नवीन गोलंदाज राकेश. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आला तो म्हणजेच राकेश. अगोदरच्या गोलंदाजीमध्ये खूपच महागडं षटक टाकलं होतं. 25 धावा खर्च केला होता. पुन्हा एकदा आगमन केलंय कर्णधाराने. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आगमन केलंय राकेश यांना. पुढचा चेंडू राकेश यांचा पहिला चेंडू वैभवसाठी. षटपैचा चेंडू पूल केलाय, झालाय सक्सेसफुल. डीजे हंडी फोडवण्याचं काम करतो तो म्हणजेच वैभव. काय फटका सजवला. शॉर्ट होता, पूल केला आणि सक्सेसफुल सुद्धा झाला. पण अजूनपर्यंत वैभव 13 चेंडू आणि 37 धावेवर खेळत आहे. बघा पहिल्या चेंडूवर स्वागत केलं ते म्हणजेच षटकाराने. दुसरा चेंडू तर बघूया पुन्हा पुन्हा एकदा पुढचा चेंडू राकेश यांचा. कुठच्या प्रकारचा असेल, माइंड चालावं लागेल कारण की एक डावकुरा फलंदाज, घातक फलंदाज ठरतो या मैदानावरती. बघूया पुन्हा एकदा ऑफच्या दिशेने मयूर आहे आणि चांगला झेल. काय झेल पकडलाय. वैभवची बारी समाप्त. वैभव याने अजूनपर्यंत धावा करून बाद झालेले आहेत. वैभव 13 चेंडू. ठीक आहे. थोडीशी घाई करा. चॅलेंजर संघ आपल्याला फायनलचा सामना सुद्धा खेळवायचा आहे. जर उशीर झाला तर आपल्याला तिसरा फलंदाज पाठवावा लागेल. त्यासाठी म्हणतोय थोडीशी घाई करा. व दत्त मंदिर संघाला सुद्धा मी विनंती करतो थोडीशी घाई करा. नवीन फलंदाज मैदानाच्या आत मुकेश, मॅच फिनिशर, क्वार्टर फायनलचा सामना फिनिश केला होता. तशीच फलंदाजी करावी लागेल. नक्कीच आपल्याला हाफ इनिंग मध्ये गोल्डन ट्रॉफी बद्दल 2 शब्द ऐकायला मिळतील. यस थोडं मॅच कडे बोलूया. तर राकेश यांनी काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर षटकार खाऊन वैभवानं तंबूचा आश्रय दाखवला. तर बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो म्हणजेच राकेश. फलंदाज आहे तो म्हणजेच मुकेश. बघूया मुकेश साठी तिसरा चेंडू राकेश यांचा.
पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर लँड सरळ यष्टी रक्षा करेल. निर्धाव चेंडू. बघूया पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तो म्हणजेच राकेश. बघूया षटपैचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण आहे, झेल होईल काय? नो मॅच लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये. या 2 धावेने धावसंख्या भर, धावसंख्या 69 69. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राकेश. अजूनही 2 चेंडू शिल्लक. थोडीशी घाई करा चॅलेंजर संघ. टीम मीटिंग थोडी कमी. बघूया मुकेशसाठी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न होता. बघूया परंतु दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सेफ. धावसंख्या 70. तर बघूया शेवटचा चेंडू 5व्या षटकातील. भूमित नगी जिथे कुठे असेल ट्रॅव्हलिंग बॉक्स मध्ये संपर्क साधावा. भूमित नगी. षटपैचा चेंडू ऑफच्या दिशेने उडवलाय, जाईल तो म्हणजेच 4 या धावे संख्येसाठी. यस 4 धावा. 4 धावेने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती म्हणजेच 74. थोडीशी घाई करा, टीम मीटिंग कमी घ्या मित्रांनो. थोडीशी घाई. धावसंख्या झाली ती म्हणजेच 74. 74. 3 गडी बाद 74. अजून शेवटचं षटक उर्वरित. थोडीशी घाई करा. पंच आपल्याला अजून फायनलचा सामना व मान्यवरांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. त्याच्यासाठी विनंती करतोय गोल्डनचं थोडस लक्ष द्या. बघा दत्त मंदिर संघाला मी विनंती करतोय, साहिल तुला सुद्धा थोडं लक्ष द्या. खाली थोडं टाइम कमी करा कारण की टीम मीटिंग थोडी कमी. शेवटचा षटक आहे, अजून फायनलचा सामना सुद्धा खेळायचा आहे. ऋतिक काय फलंदाजी केली ऋतिक. एक नाव नोंदलं गेलं गोल्डन ट्रॉफी मध्ये. फलंदाजी कशी करायची तर ऋतिक सारखी करायची. तर नवीन गोलंदाज झाला तो म्हणजेच महेश, परंतु त्यांच्या समोर असेल मुकेश. एम वर्सेस एम. चला पहिला चेंडू शेवटच्या षटकातील. कॉलवेळचा चेंडू, क्रिकेटचा ब्रह्मास्त्र, त्याच्यावर हेलिकॉप्टर. परंतु स्ट्राईक मला असं वाटतं साहिल जास्त स्वतःकडे ठेवेल, त्याला माहित आहे. अजूनही साहिल 4 चेंडू आणि 22 धाव्यांवर खेळत आहेत. बघा त्याच्यामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार. साहिल साठी पारितोषिक आलेलं आहे. या षटकामध्ये जर 2 षटकार लगवले तर विशाल बाबू यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे साहिल यांच्यासाठी. परंतु एका धावेने समाधान मानावं लागेल. बघा साहिल साठी पारितोषिक आले, त्यांचा मित्र विशाल बाबू
2 षटकार लगवले या षटकामध्ये तर 1000 रुपयाचं पारितोषिक. स्ट्राईकला आहे परंतु मुकेश अजूनही 4 चेंडू शिल्लक. बघूया मुकेशसाठी पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. मला असं वाटतं डबल मध्ये इंटरेस्टेड नाही आहे साहिल. स्वतःकडे ठेवील व 1000 रुपये. बघूया 1000 रुपये स्वतःकडे येतात की बाबू यांच्या खिशात जातात. पुन्हा एकदा बघा पैशांचा पाऊस पडतोय, पकडणारा पाहिजे परंतु निर्धाव चेंडू. अजूनही 2 चेंडू शिल्लक. विशाल उर्फ बाबू बघा 2 चेंडूवर 2 षटकार 1000 रुपयाचं पारितोषिक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. या इनिंग मधले धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 77. बघूया खूपच मला असं वाटतंय बाहेर असलेला चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या 78 वरती स्कोअरबोर्ड वर लक्ष द्यायचं. धावसंख्या 78. 78 यस. तर पुन्हा एकदा गोलंदाजी माकवर महेश. स्ट्राईकला असेल हार्ड हिटर फलंदाज साहिल. उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षण अनवर आहे. झेल होईल यस. परतावं लागेल. 1000 रुपये विशाल बाबू यांच्या खिशातच. डीजे नवीन फलंदाज मैदानाच्या आत जातील. डावकुरा फलंदाज. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिर आहे 78. 78. बघूया चांगली गोलंदाजी केली अजूनपर्यंत महेशाने. 4 धावा खर्च केल्यात अजूनपर्यंत. त्याच्यामध्ये 1 गडी बाद केलाय. बघा शेवटचा चेंडू शिल्लक. गोलंदाजी कशी करावी सेमीफायनल ची तर अशी करावी. तर बघूया शेवटचा चेंडू. खोलपीचा चेंडू होता. 6 मारण्याचा प्रयत्न परंतु दोन्ही फलंदाज आपल्या घरामध्ये सेफ. धावसंख्या 79 आणि 80 धावांचं आव्हान उभं केलं. 36 चेंडू आणि 80 धावांचं आव्हान. तर आपण आता ऐकूया 2 शब्द किशोर भवर यांच्याकडून गोल्डन ट्रॉफीसाठी 2 शब्द नक्कीच. नमस्कार भूषण. 2 शब्द सांगायचे असले तर मड ते आक्सा स्पर्धा आयोजित होते ती म्हणजे उत्कृष्ट नंबर 1 स्पर्धा ती म्हणजे ती गोल्डन भाटी संघातर्फे. आणि असेच सामने तुम्ही सुरू ठेवा. तसे आम्हाला पण स्पर्धेमध्ये भाग देतात तुम्ही. आणि दरवर्षी ही स्पर्धा नंबर 1 तरीकेने पार पाडतात तुम्ही. त्याबद्दल तुमचे माझ्या तर्फे अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू. यस थँक्यू किशोर भवर आम्हाला प्रोत्साहन केल्याबद्दल. तसंच मी विनंती करतो चॅलेंजर संघ कलीम अन्सारी तसंच नागेश कर्णधार यांनी नोंद घ्यायची. त्वरित आपल्याला प्लेयर्सला घेऊन मैदानाच्या आत. कारण आपल्याला फायनल सुद्धा खेळायचं आहे व मान्यवरांचा सुद्धा सन्मान करायचा. त्याच्यासाठी मी विनंती करतोय तुम्हाला गोल्डन स्पोर्ट्स क्लब तर्फे थोडीशी घाई करा व दत्त मंदिर संघ सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आत.
थँक्यू व्हेरी मच. गोल्डन स्पोर्ट्स क्लबची गोल्डन ट्रॉफी 2026चे नेत्र दीपक आयोजन आणि ही स्पर्धा ज्यांच्या स्मरणार्थ आहे सन्माननीय स्वर्गीय विल्सम आतवार कोळी, स्वर्गीय सिस्टर रोझी, स्वर्गीय डॉमिनिक आतवार कोळी यांच्या स्मरणार्थ आपण आयोजित केले आहे आणि त्यांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली. आणि ज्या एकूणच स्पर्धेसाठी अतिशय विशेष सहकार्य देणारे आमचे सनी विल्सन कोळी यांच्या मार्फत ट्रॉफीज आम्हाला प्रोव्हाइड झालेत. तसेच रेमन डॉमिनिक कोळी यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅचच्या टी शर्ट्स देखील आलेत. बाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळाच्या वतीनं शिस्तबद्ध संघासाठी 3000 रुपयाची कॅश आली आहे. प्रकाश मेकॅनिक असो, त्याच्यानंतर बाटी मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड असो, जोजेफ पास्को कोळी असो, बाटी मच्छीमार कामगार युनिट असो, हरीश दत्ताराम कोळी, तुळशीराम दत्ताराम कोळी, विल्सन इनास कोळी, रेमन अँथोनी कोळी, संदीप बस्तेव कोळी, किशोर फ्रान्सिस कोळी, जयराज सकाराम कोळी, सारिका नरेश कोळी, राजेश भगवान कोळी, शिवाजी पुंडलिक दुपारे, रेमन डॉमिनिक कोळी, अशोक रामदास कोळी, सनिया अद्रू कोळी, विकी देवराम कोळी, डॉमिनिक मनीष कोळी आणि मुस्तफा पटेल या सर्व दात्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतोय. त्यांच्यामुळेच ही स्पर्धा संपन्न होताना दिसते आणि खास करून या स्पर्धेत सहभागी झालेले आमचे सगळे संघ ज्यांनी अतिशय चांगला सपोर्ट या स्पर्धेसाठी दिला आहे. अंतिमतः आपण बघतोय सेकंड सेमीफायनलमध्ये आहोत. विजयासाठी लक्ष्य आहे ते म्हणजे तब्बल 80 धावांचं आणि ही मोठी मॅच होणार आहे. ऐंशी धावांचं लक्ष. मागच्या सामन्यात तुम्ही धावा बघितल्या तब्बल 206. या सामन्यात तुम्हाला 160 धावा बघायच्या आहेत का? चला, मागणी तसा पुरवठा तथास्तु म्हणायला हरकत नाही. एक अफलातून स्पर्धा. आणि मगाशी एका सहकार्याने देखील सांगितलं की अक्सा ते मड आपण बघतोय या एकूणच परिसरातील एक मोठी स्पर्धा आहे आणि नंबर 1ची स्पर्धा आहे हे जाणून येते. कारण प्रत्येक संघाचं प्रेम आहे या एकूणच स्पर्धेवर. अनेक आमचे मित्र इथे भेटले जे नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये इतरत्र खेळण्यासाठी भेटतात आणि या सगळ्या भेटीगाठी आज मित्रत्वाची अनेक नाती देखील आज जुळून आली आहेत. मडते अक्सा कमिटीची सगळे पदाधिकारी आणि यांना विनंती करतोय आपण प्लीज आमच्या मुख्य मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. आपलेही मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ही स्पर्धा करताना एक वेगळा आनंद आहे. बीच क्रिकेट आम्ही एन्जॉय केले नो डाऊट, मात्र बीच क्रिकेटमध्ये टेनिस बॉल क्रिकेट हे पहिल्यांदाच मी अनुभवतोय. खास करून बीचवर रबर बॉल क्रिकेट असतं, मात्र इथे टेनिस बॉल क्रिकेटला एक वेगळी संधी आहे. कारण पूर्ण कल्पना आहे, कारण इथला जो परिसर आहे ना तो निश्चितच उंच सकल आहे आणि त्याच्यामुळे निश्चितच टेनिस बॉलसाठी इथे भरपूर काही आहे आणि ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथे गोल्डन ट्रॉफीने दिला आहे. मी गोल्डन ट्रॉफीच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं खेळाडूंचं मनापासून कौतुक करेल की ज्यांनी एकत्रित येऊन एक अफलातून स्पर्धा संपन्न करतायत. चला, मॅच ऑन होते. 80चं टार्गेट आहे. स्ट्राईक एंडला बॅटर आहे आरिफ. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप आहे का? वाईटचा इशारा होतोय. पहिल्या धावेला सुरुवात झाली आहे. गोलंदाजी मार्कवर मुकेश आहे. स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे आरिफ आणि नॉन स्ट्राईक एंडला आहे तो म्हणजे राहुल. राकेश आहे. व्यवस्थित नावं द्या प्लीज आमच्यापर्यंत. अफलातून फटका, फ्लॅट 6. चेंडू वेगाने आला 140च्या, चेंडू वेगाने गेला 240च्या. काय जबरदस्त हिट. हा षटकार येतोय. पहिला चेंडू अवांतर, दुसऱ्या चेंडूवर षटकार. 80 धावा आहेत ना, मैं हूं ना हे दाखवण्याचा टीम आपल्याला पाहायला मिळते. ती म्हणजे दत्त मंदिर. आरिफचा तडाखा आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यात ज्या गोष्टी घडल्या याही सामन्यात तशाच गोष्टी घडायला पाहिजे आणि कदाचित म्हणूनच आपण सर्व क्रीडा रसिक या मॅचमध्ये लक्ष घालतोय. स्पोर्ट्स फॅमिली लाईव्हच्या माध्यमातून देखील क्षणचित्र टिपली जात आहेत आणि निश्चितच त्यावर देखील प्रेक्षकांची गर्दी आहे. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साईडला टर्न केला आहे. चेंडू जर बघितला तर लॉंगर रिझनमध्ये आहे. नागेश चेंडू उचलेपर्यंत एक धाव कंप्लीट होतीये. एकावर समाधान मानावं लागतंय. ऐशीचं लक्ष. आतापर्यंत धावसंख्येकडे लक्ष घालूया. आता धावसंख्या झाली ती म्हणजे 8. इथे पार्टनरशिप इम्पॉर्टंट होऊन बसली आहे. मोठं टार्गेट चेस करायचं आहे तर तुम्हाला पार्टनरशिप कराव्याच लागतील. मागच्या सामन्यात श्री गणेशची ती जबरदस्त चेस जाऊन आपलं पहिलं वॉट अ शॉट. षटकार. टायमिंग एक्सक्विजिट होतं. सुपर. इथे क्षेत्ररक्षक नाही थांबू शकणार.
मात्र मुकेशवर आक्रमण जबरदस्त होते, नो डाऊट. कम ऑन डीजे, डीजे अमन. थँक्यू. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल कामगिरी करताना टीम आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे दत्त मंदिर. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना तब्बल 79 धावा खर्च केल्या आणि 80चं टार्गेट करताना आता आम्ही कमी नाव हे दाखवताना ही टीम दिसतीये. आरिफ आतापर्यंत 3 चेंडूंना सामोरा गेलाय, 13 धावावर तो खेळतोय. संघाची धावसंख्या आहे मात्र 14. वाईट बॉल आहे, फाईट बॉल आहे, जास्त उंचावरून गेलाय आणि तसेच आपण बघतोय वन बाउन्सची इथे नोंद देखील केली जाते. अजून एक चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. आरिफ ॲज अ बॉलर त्याच्याकडे पेस आहे, नो डाऊट, मात्र ॲज अ बॉलरकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असावी लागते ती म्हणजे ॲक्युरसी. ती ॲक्युरसी कुठेतरी मिसिंग आहे आणि म्हणूनच त्याच्या गोलंदाजीवर अगदी सहज हे बॅटर धावा करतायत. प्रत्येक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. मुकेशवर पुन्हा एकदा आक्रमण, पुन्हा एकदा षटकार. एकेका षटकामध्ये 3-3 षटकार तुम्ही जर खात असाल तर ॲज अ तुमच्या गोलंदाज म्हणून तुमच्या ॲबिलिटीवर प्रश्नचिन्ह. अफलातून बॅटिंग. वाक्य आहेत अजून. बल 21. महाशिवरात्रीचा अप्रतिम दिवस आणि या दिवशी अगदी धावांची लयलूट आहे. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल, पुन्हा टाकावा लागेल. वेगावर नियंत्रण नाहीये, फक्त वेग असून चालत नाहीये. ॲक्युरसी इम्पॉर्टंट आहे, लाईन अँड लेंथ इम्पॉर्टंट आहे, मात्र इथे कंट्रोल नाहीये. मुकेश थोडासा निश्चितच गोलंदाजीमध्ये निष्प्रभ ठरतोय. धावसंख्या 22 झाले. 80चं चेस डाऊन सुरू आहे, 22 धावा झाल्यात. ग्रेट शॉट. अजून एक चांगला फटका आहे, अजून एक चांगला फटका अडवलाय, मात्र तिथे चांगले क्षेत्ररक्षण झालंय. मात्र या दोन धावा 24 धावा अजूनही आतापर्यंत कंप्लीट झालेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. मागच्या काही सामन्यामध्ये धावांचा रतीब, अक्षरशः समोरच्या गोलंदाजावर आसमानी हल्ले आपल्याला पाहायला मिळालेत. ऑल थँक्स टू द बॅटर. अजून एक मोठा फटका, षटकार. व्हॉट अ प्लेयर, यू ब्युटी मिस्टर राकेश. असं नका बघू पाहो येते मला लाज, केला शृंगार आज घातलाय असाच. दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास. नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी राजा. हो, एका बाजूला गुलाबी साडी, दुसऱ्या बाजूला अक्षरशः वातावरण धावांनी तापलंय. 36 मध्ये करायच्या होत्या 80, आता 30 मध्ये करायचे आहेत 50. एका षटकामध्ये आले तब्बल 30 धावा. मागच्या सामन्यात आपण बघितलं 6 चेंडूमध्ये 6 षटकार विशाल कोळीच्या बॅट मधून. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतोय निशितच या 30 धावा. या सामन्याचा देखील जबरदस्त पोल आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे एकूण स्पोर्ट्स फॅमिली लाईव्ह वर आतापर्यंत हा सामना जिंकेल असा पोल दिलाय 66% लोकांनी.
तर दत्त मंदिर हा सामना जिंकेल असं 34% लोकांना वाटतंय. तुम्हाला अजून काय वाटतंय तर लवकरात लवकर स्पोर्ट्स फॅमिली चॅनलला सबस्क्राईब करा आणि या पोलमध्ये सहभागी व्हा आणि जिंका हजारोची पारितोषिक. ग्रेट बॅटिंग पहिल्या आपण बघतोय ही 30 धावांची भागीदारी. गोलंदाजी मार्कवर आता जतीन येतोय, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे, त्याच्याकडे टॉस्टअप डिलिव्हरी आहेत. तो काहीचा फरक पाडेल का या मॅच मध्ये पाहूया. सेकंड पॉवर प्ले इन प्रोग्रेस. वेल बोल्ड अगदी शरीराच्या भरपूर दूर टाकलाय. अशा प्रकारच्या चेंडूंना खेळण्यासाठी तुमच्याकडे भरपूर मोठं फुटवर्क असावं लागतं. ते फुटवर्क दिसलं नाही आणि म्हणूनच हा चेंडू इथे निर्धाव जातोय. 30 मध्ये करायच्या होत्या 50, आता 29 मध्ये करायच्या आहेत 50. मात्र या मॅचवर निश्चितच चांगला कंट्रोल आतापर्यंत आलाय, तो म्हणजे टीम दत्त मंदिरचा. कारण चॅलेंजर संघ क्षेत्ररक्षण करतोय. 79 त्यांनी धावा जमवल्या होत्या, मात्र त्यावर कडी पहिल्या षटकात केली आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडू हवेत एलिव्हेट झालाय, क्षेत्ररक्षक येतोय डीप स्क्वेअर लेग वरून, सॉरी शॉर्ट स्क्वेअर लेग वरून आणि या सोपा झेल इथे विकेट आली आहे. आरिफला परतावं लागते. पहिली विकेट टीम दत्त मंदिरची. की हा सामना देखील अगदी शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे. कारण इथे चॅलेंजर संघाकडे देखील चांगली गोलंदाजी लाईनअप आहे आणि असं असताना जेव्हा कॉम्पिटिशन वाढतं ना तेव्हा घटना अक्षरशः अंगावर काटा आणणाऱ्या होतात. मागच्या सामन्यात त्या गोष्टी आपण पाहिल्या. कोणाला वाटलं होतं 104 धावांचं चेस डाऊन करताना 103 धावा जमवल्या जातील, मात्र कंपल्सरी चेसचा जो नियम आहे त्या नियमानुसार ती एक धाव घेणं श्री गणेशला क्रमप्राप्त होतं, मात्र ती एक धाव नाही झाली. 21 षटकार बसले मागच्या सामन्यामध्ये. किती? 21. जल्लोष, उत्साह, भावनांचा हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. नाव आहे क्रिकेट. इंग्रजांनी दरूर दिला, मात्र सध्या भारतीय संघ देखील आपण बघतोय अगदी जगावर राज्य करतोय. आणि थोड्याच वेळात अगदी आपण बघतोय भारत विरुद्ध पाकिस्तान T20चा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला जास्त वेळ घेत आहे चॅलेंजर. इथे इनसाइड आउट, चांगला फटका, धावा इथे मिळतील. चेंडू वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, गोल्डन चौकार. इंटरेस्टिंग म्युझिक आपल्याला ऐकायला मिळते DJ अमन यांच्या माध्यमातून. अजून चांगलं म्युझिक आम्हाला ऐकायचं आहे मित्रा, थोडंसं कलेक्शनकडे लक्ष दे. चला चौकारानंतर बराच वेळ जातोय दुसरा चेंडू टाकण्यासाठी. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह आहे, विकेट आली आहे. काय जबरदस्त रिफ्लेक्स आहे, स्वतःच्याच गोलंदाजीवर घेतलेला हा अफलातून बहारदार झेल. त्यामुळे परतावा लागेल बॅटर साहिलला. साहिल आला, साहिलने चौकार ठोकला, त्यानंतर साहिल बाद झाला. अगदी क्विक ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. वेल डन मिस्टर जदीन.
एखादा खेळाडू तिथे मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. बॅटरला विनंती करतोय. आता आपल्याकडे वेळ नाही आहे मित्रांनो, तुम्ही टाइम वेस्ट करताय. अंतिम मॅच अजूनही खेळवायची आहे आणि आम्हाला पूर्ण कल्पना आहे आम्हाला 6 ओव्हरची मॅच खेळवायची आहे फक्त. पण मला असं वाटतं की अंतिम मॅच आता कदाचित 4 षटकांची खेळवावी लागेल किंवा काय. नेक्स्ट बॉल, लो व्होल्टेज डिलिव्हरी, एक्स्ट्रा कव्हरला चांगला कणकणी ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय नागेश, गुड फिल्डिंग. धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी, त्या 2 धावा. संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. अजून एक चेंडू शिल्लक आहे. 36 धावा पूर्ण झाले. बॅटर आपण बघतोय डावखुरा बॅटर, तो म्हणजे मयूर. दुसऱ्या बाजूला राकेश अफलातून बॅटिंग करतोय. 20 धावा नाबाद. यावेळेला लॉफ्ट केलाय, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाही आहे तिथे, चेंडू सीमा पार. षटकार सेकंड पॉवर प्लेला तोडून टाकणारा हा अफलातून षटकार. ग्रेट बॅटिंग बाय दत्त मंदिर. सुपर बॅटिंग, सुपर बॅटिंग. पहिल्या 2 षटकात झाले तब्बल 42 धावा. मागचा सामना आठवतोय का? मागच्या सामन्यात 104चं चेस डाऊन आणि चेस डाऊन करताना पहिल्या 2 षटकात तब्बल 40 धावा केल्या होत्या. इथे त्याहून जास्त काय केलंय. जास्त टीम मीटिंग घेत आहे. अंपायर्सने देखील या गोष्टीकडे लक्ष घाला. चॅलेंजर प्लीज. लक्षात घ्या, या मॅच मध्ये कुठलाही ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये अशी सूचना आम्हाला मिळतीये. वेळ थांबत नाही मित्रांनो, तुम्हाला वेळे बरोबर जावं लागेल. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी सांगायची गरज नाहीये. आपल्या दैनंदिन आयुष्यात देखील जी काही आपण कामं करतो त्या कामांमध्ये देखील एकदा वेळ गेली की ती नंतर परत येत नाही. त्यामुळे निश्चितच सर्वांना अगदी वेळेनुसार चालावं लागतं आणि म्हणूनच वेळेचं महत्त्व आहे सर्वांसाठीच. कारण येथे गोलंदाजी मार्कवर चांगले गोलंदाज आहेत. मागच्या काही सामन्यामध्ये निश्चितच त्यांची चांगली गोलंदाजी आम्ही पाहिले आजच्या दिवसात. त्यामुळे निश्चितच या मॅचमध्ये देखील त्याच करणची भरपूर मोठी गरज आहे टीम चॅलेंजरसाठी. त्याला धावा रोखायचे आहेत, त्याला विकेट मिळवायची आहे. तर दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने राकेश बॅटिंग करतोय, 4 चेंडूंना सामोरे गेलाय. 20 धावा त्याच्या खात्यात आहेत. 3 उत्तुंग षटकार त्यांनी ठोकलेत. वेल बोल्ड रॉंग वन डिलिव्हरी होती. इथे मात्र आपण बघतोय यष्टीची झालेत की नाही. पंचांचं बोट वर नाही, आता आलाय मात्र. यस, खतरनाक पंच आहेत नो डाऊट. मोठी विकेट आली आहे. राकेशचा काटा काढलाय, अक्षरशः काटा काढलाय. कारण हा चेंडू जर बघितला तर टप्पा पडल्यानंतर हातभर वळाला आणि त्यानंतर बाउन्स देखील अफलातून होता. इथे विकेट आणि या विकेटच्यामुळे दबाव वाढेल. धावसंख्या 42 आहे. अजूनही विजयासाठी जर विचार केला तर निश्चितच 38 धावांची गरज आहे. मात्र ती 38 धावा करण्यासाठी आता नवीन बॅटरला चांगल्या पद्धतीने बॅटिंग करावी लागणार आहे. हे 3रं षटक मैदानात सुरू झालंय, ते म्हणजे गोलंदाज करणच्या रूपानं. मी 3 वेळा म्हटलं पण ऐकायला कोण तयार नाहीत. जरा एक अजून प्लेयर पाठवा टीम दत्त मंदिर. माझा आवाज येतोय का दत्त मंदिरच्या डगआउट मध्ये? आय डोंट थिंक सो. अनेक मान्यवरांचं सहकार्य या एकूणच स्पर्धेसाठी. मान्यवर शिवाय ही स्पर्धा नाही आहे मित्रांनो. बरंच मोठं सहकार्य लागतं आपल्याला. हा एवढा सगळा तामझाम जर करायचा असेल तर आर्थिक सहकार्याची गरज असते. आमच्या अनेक मान्यवरांनी ते आर्थिक सहकार्य आमच्या एकूणच गोल्डन स्पोर्ट्स क्लबला पुरवलं आहे आणि म्हणूनच एक अतिशय चांगली स्पर्धा, अगदी 3 दिवसापासून ही स्पर्धा आपल्या समोर आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, इथे विकेट येणार का? चेंडू नो मॅन्स लँडमध्ये आहे.
शॉर्ट कव्हरला चेंडू लँड होतोय, मात्र आपण बघतोय एक धाव इथे मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला आहे, तो म्हणजे राहुल. त्याच्या नावावर एक धाव राहते. तो अकाउंट ओपन करतोय आणि संघाला नेऊन ठेवतोय 43 वर. 37 रिक्वायर्ड रन्स टू विन. प्रत्येक चेंडूवर एकत्र येऊ नका. टीम चॅलेंजर क्रिकेट खेळा मित्रांनो. क्रिकेट इज अ गेम ऑफ जंटलमन. त्यामुळे तुमच्यातला जो एक अतिशय चांगला माणूस आहे ना, तो दाखवा. कारण या सगळ्यांना आपण एकच गोष्ट सांगू शकतो की या क्रिकेटनं आपल्याला ओळख दिली आहे. आज तुम्ही आम्ही एकत्र एकमेकांसमोर आहात, याचं कारण काय तर क्रिकेट. अनेक मातब्बर खेळाडू या क्रिकेटने घडवलेत. अनेक मोठमोठी नावं कोळीवाड्यातील देखील आपल्याला ऐकायला मिळतात टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. यावेळेला जर बघितला तर अजून एक संधी होती, मात्र एकच धाव इथे मिळणार आहे. इथे गोलंदाजी ॲक्शन जर बघितलं तर भरपूर इंटरेस्टिंग आहे. करणची ॲक्शन अगदी लेग ब्रेक ॲक्शनसाठी येतात आणि नंतर ऑफ ब्रेक डिलिव्हर करतात. मध्येच एखादा रॉंग वन टाकतात. आणि ॲक्शनकडे जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुम्हाला एक शेनवॉन आठवेल. मात्र ज्या वेळेला ते चेंडू डिलिव्हर्ड करतात, रिलीज करतात आपल्या हातातून, त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानचा सॅकलिन मुस्ताक देखील आठवतो. तर भरपूर वेगळी ॲक्शन आपल्याला पाहायला मिळते. मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. प्रेक्षकांची संख्या देखील वाढणार आहे. गोल्डन संघ अंतिम सामन्यात आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, इथेही जेल होणार नाहीये. 3 संधी उपलब्ध झाल्या होत्या, मात्र क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये नाही आहेत. मात्र गोलंदाजी अप्रतिम होते, नो डाऊट अप्रतिम गोलंदाजी. कारण धावसंख्या झाल्या आतापर्यंत ती म्हणजे 45-45. कारण या मॅच मध्ये वेगळेपणा आणण्यासाठी तो कारण ठरतोय. डावखुरा बॅटर आता एकूणच मयूर स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. एक षटकार त्याच्या बॅटमध्ये पाहू शकलोय या मॅच मध्ये. यावेळेला शेवटपर्यंत वाट बघितली आहे, नंतर जागा दाखवली आहे. हा नो बॉल आहे आणि एकूणच आपण बघतोय यस विकेटच्या बाहेर टाकलाय, त्यामुळेच नो बॉल घोषित केलाय. या 2 धावा एकूण 3 धावा फलकावर येतील. गुड डिसिजन बाय अंपायर. बघितलं तिथे कौतुक करीन ते म्हणजे मयूरचं देखील, कारण शेवटपर्यंत त्यांनी चेंडू पाहिला आणि नंतर त्यांनी ग्लाइड केला, तो म्हणजे पॉईंटच्या डोक्यावरून. या 2 धावा महत्वपूर्ण धावा आहेत या एकूणच षटकातील. या एकूणच मॅच मधील 48 धावा झालेत. अजूनही 32ची गरज आहे. कोण जिंकणार ही मॅच, कोण जिंकणार ही मॅच, कोण पोचेल अंतिम सामन्यामध्ये, गोल्डन संघ वाट बघतोय. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. मगाशी चांगली लाईन आणि लेंथ मेंटेन केली होती, मात्र मागच्या 2 चेंडूत 2 चुका झालेत. त्यामुळे कुठेतरी एक वेगळं फ्रस्ट्रेशन येणार आहे. कारण मनामध्ये भरपूर अशा गोष्टी चाललेल्या असतात ॲज अ बॉलर म्हणून, की धावा रोखायच्या की विकेट मिळवायची. विकेट मिळवायची असेल तर टप्प्यात चेंडू टाकावा लागेल. हा चेंडू ओव्हरपिच होता, त्याला जबरदस्त ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हरला 2 धावा अजून मिळतील. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे या दोन्ही बॅटरकडून. धावसंख्येनं 50 गाठलंय. अभिनंदन टीम दत्त मंदिरचं. धावसंख्या 51. क्लास चेस सुरू आहे, क्लास चेस सुरू आहे. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. हे 3रं षटक आहे. फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे, फुलटॉस बॉल आहे. षटकार, चुकीला माफी नाही असं कोणीतरी म्हणालंय. हा षटकार आणि या षटकारानंतर धावसंख्येची उडी गेले ती तब्बल 57 वर. आपला जो स्कोरबोर्ड आहे, जो चांगल्या रीतीनं आपले खेळाडू तिकडे दाखवतात, त्यांना विनंती करतोय थोडं स्कोर कार्डच्या थोडंसं बाजूला व्हा, म्हणजे तो व्यवस्थित दिसेल. येस येस असं दिसलं पाहिजे. 80चं टार्गेट आहे. 3 ओव्हर संपले, 2 विकेट गेले, 57 धावा आतापर्यंत झालेत.
18 चेंडू 23. गणित भरपूर जवळ आली आहेत. त्यामुळे या मॅच मध्ये आता जर बघितलं तर 80-20 अशी आपण मॅच समजूया. 80% संधी आहे ती म्हणजे नो डाऊट दत्त मंदिरला, तर 20% अजूनही संधी देऊया ती म्हणजे टीम चॅलेंजरला. इथून काही चॅलेंज ते देतील का? गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय पुन्हा एकदा जतीन, ज्याचा षटक निर्णायक ठरू शकेल. मात्र पहिल्या षटकात आलेल्या 30 धावा या मॅचची हवा काढून टाकणारा तो क्षण होता. 80चं चेस डाऊन असताना पहिल्याच षटकात त्यांचा खंदा गोलंदाज 30 धावांचा मार खातो. काय क्षण होते या मॅचचे. मनापासून कौतुक या स्पर्धेचं आमचे सगळे मान्यवर रेमन डॉमिनिक कोळी, बाटी कोळीवाडा ग्रामसेवा मंडळ यांच्यासाठी, यांच्या वतीनं शिस्तबंद संघांसाठी एक खास पारितोषिक आहे. 3000 रुपयाचं रोख. शॉर्ट बॉल आहे आणि आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी आहे, वाईड बॉल. सन्माननीय प्रकाश मॅकॅनिक, बाटी मच्छीमार सहकारी सोसायटी लिमिटेड, जोजफ पास्को कोळी, बाटी मच्छीमार कामगार युनिट यांचं महत्त्वपूर्ण सहकार्य. हरीश दत्ताराम कोळी, तुळशीराम दत्ताराम कोळी, विल्सन इनास कोळी, या सगळ्यांचं मनापासून कौतुक आहे. शॉर्ट बॉल आहे, लवकर खेळले, डॉट बॉल येणार आहे इथे. सन्माननीय संदीप बस्त्याव कोळी, रोमन अँथोनी कोळी, किशोर फ्रान्सिस कोळी, जयराज सकाराम कोळी, सारिका नरेश कोळी, राजेश भवान कोळी, तसेच शिवाजी पुंडलिक दोपारे, रेमन डॉमिनिक कोळी, अशोक रामदास कोळी, सनी आद्रू कोळी यांचं देखील आम्ही मनापासून कौतुक करतोय. नेक्स्ट बॉल वर पिच केलंय, पुन्हा एकदा मिस केलंय. ऑन द पॅड आहे त्यामुळे अपिलामध्ये तथ्य नाहीये. सन्माननीय डॉमिनिक मनेस कोळी, मुस्तफा पटेलजी आणि अनेक असे मान्यवर प्रेक्षक ज्यांनी ऑनलाईन देखील एकूणच क्रिकेटपटूंना पारितोषिकं लावली, तसेच इथे कॅश देखील त्यांनी दिली. त्या सर्वांचं आम्ही मनापासून कौतुक करतोय. व्हॉट अ शॉट, पिकअप शॉट बघा हा. चेंडू डीप मिड विकेटला, सीमा रेषा पार, षटकार. राहुलच्या बॅट मधून आलेला षटकार. देर से आएंगे लेकिन दुरुस्त आएंगे. यावेळेला चेंडू लेफ्ट केलाय, जास्त टर्न आहे. संघाची धावसंख्या अजून 1 ने पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचते तब्बल 65 वर. 15 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 15. बॉल टू बॉल वर मॅच आली आहे. 36 मध्ये 80 करायच्या होत्या, आता 15 मध्ये 15 करायच्या आहेत. काय मॅच बदलली आहे. क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, मिडविकेटला प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल. प्रेक्षक, आमच्या मायबाप प्रेक्षकांचं देखील मनापासून कौतुक आहे. अगदी क्रिकेटवर तुमचं हे प्रेम असंच अबाधित राहू द्या. बरेच जण म्हणतात की क्रिकेट खेळून काय मिळतं, मात्र त्यांना माहिती नाही की क्रिकेट आपल्याला किती आनंद देतं. आणि मला पूर्ण कल्पना आहे, या बॉल नंतर ही गोष्ट सांगेन. यावेळेला लॉफ्ट केलंय. व्हॉट अ शॉट. टायमिंग आणि टायमिंगचा बादशाह मिस्टर मयूर अफलातून बॅटिंग. छोट्या चढीचा हा मोठा खेळाडू. बहात्तर धावा पूर्ण झालेत. 8 धावांची गरज आहे. या मॅच वर फुल कंट्रोल टीम दत्त मंदिरचा. हा चेंडू थोडासा वेगवान हाताळलाय. ही गोष्ट अगोदर करायला पाहिजे होती, ती लेट करताय. आता 12 चेंडू 8 धावांची गरज. तर मी एक गोष्ट म्हणत होतो की जी लोक म्हणतात ना की एकूणच क्रिकेटनं काय दिलंय, तुमच्या माहितीसाठी सांगतोय, ती लोक देखील चोरून क्रिकेट बघतात. गोल्डनची टीम कुठे आहे? अंतिम सामन्यात खेळण्यासाठी सज्ज आहे का टीम गोल्डन? चला प्लीज विनंती करतोय, चला आपल्याला मुख्य मंचाच्या बाजूला यायचंय. टीम गोल्डन ए
टीम कॅप्टनला विनंती करतोय आपल्या संपूर्ण संघाला घेऊन या प्लीज. आणि व्हॉलंटियर्सना विनंती आहे, तुम्ही जोपर्यंत चांगलं काम करताय तोपर्यंत आपली स्पर्धा होते. त्यामुळे व्हॉलंटियर जे आहेत त्यांना विनंती करतोय आपलं काम अजून एक मॅच चोख पद्धतीने बजवा. 12 चेंडू 8. चला जास्त वेळ घेऊ नका. या मॅचवर निश्चितच कंट्रोल मगाशीच सांगितलं की टीम दत्त मंदिरचं आहे, मात्र इथून काही वेगळं घडणार का पाहूया. चॅलेंजर टीम थोडीशी बॉडी लँग्वेज कमी दिसते त्यांची, नो डाऊट. 80 धावा केल्यानंतर सुद्धा जर पराभव होत असेल तर मग अजून किती धावा, तर मी म्हणेन 103 करा. मात्र या स्पर्धेनं निश्चितच बऱ्याच जणांना आनंद दिलाय. स्पर्धा करायची म्हणून करायची नाही तर थाटात करायची हे दाखवून दिले गोल्डननं. अगदी सगळ्या फॅमिली मेंबरचा सपोर्ट, सगळ्या प्रेक्षकांचा सपोर्ट, सगळ्या मायबाप दात्यांचा सपोर्ट आणि मनोरंजनाचा धमाका म्हणजेच काय तर गोल्डन ट्रॉफी 2026. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लवकर मॅच संपवायची आहे, मात्र इथे हा चेंडू डॉट येतो राहुलच्या माध्यमातून. मात्र अंतिम ही ट्रॉफी, ही 1 नंबरची ट्रॉफी कोण उचलणार. लो फुलटॉस डिलिव्हरी आहे, गॅप मध्ये खेळले, चेंडू सीमा पार जाणार आहे, चौकार. नाउ 1 शॉट अवे, टीम दत्त मंदिर 1 शॉट अवे. चला लक्षात घ्या, दत्त मंदिर टीम लगेच सगळ्यांनी मैदानात उतरण्याची गरज नाहीये. कॅप्टनला विनंती करेन जर विजय झाला तर निश्चितच लगेच टॉससाठी या. फुल टॉस बॉल आहे, षटकार आहे, सामना संपलाय. अभिनंदन टीम दत्त मंदिरचा अंतिम सामन्यात प्रवेश. राहुलच्या या षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मकसूद मार्फत आलंय, लगेच ते घेऊन जायचंय. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तो ठरलाय, मयूर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जबरदस्त बॅटिंग आणि काय कॉम्पॅक्ट टीम आहे, नो डाऊट. टीमवर्क त्यांनी दाखवलंय आणि या एकूणच सामन्यावर त्यांनी कंट्रोल दाखवलाय. नित्य स्पोर्ट्स यांचे विशेष आभार आहेत. फायनल टीमला 24 टी शर्ट आणि अंपायरचे टी शर्ट देखील त्यांच्या मार्फत इथे देण्यात आले आहेत. थँक्यू व्हेरी मच नित्या स्पोर्ट्स अँड कंपनी, त्यांचं मनापासून आभार. सर्व मान्यवरांना विनंती करतोय जरा प्लीज मैदानाच्या आतमध्ये या आपण, कारण एक विशेष अंतिम सामना आपण खेळवणार आहोत. अभिनंदन, तितकंच कौतुक टीम चॅलेंजर बॉईजचं. थँक्यू व्हेरी मच चॅलेंजर, तुमचा देखील खेळ आजच्या दिवसभरात अतिशय चांगला होता, मात्र अजून काही गोष्टी आहेत जिथे सुधारणेला वाव आहे. हार्ड लक म्हणेन मी टीम चॅलेंजर. वेल डन टीम दत्त मंदिर अंतिम सामन्यात. आणि आता फायनल मॅच दत्त मंदिर वर्सेस गोल्डन ए. आणि या खास ट्रॉफीज आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. आमचे सगळे मान्यवर मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील. दोन्ही संघांना विनंती करतोय, खास फायनल मॅच साठी टीम टी शर्ट आहेत, तर दत्त मंदिर टीम कॅप्टन जरा प्लीज या, आपल्याला टी शर्ट प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. आणि एक खास टॉस आहे, टी शर्टचा टॉस आहे. टीम कॅप्टन जरा या प्लीज दत्त मंदिर. मात्र मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण लगेच देऊन टाकू. येस, टीम कॅप्टन आलाय. टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय, एका बाजूला भूषण, दुसऱ्या बाजूला निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम दत्त मंदिरचे कर्णधार. आणि नाणेफेक होते किशोरजी यांच्या शुभसी, सिक्सर किंग किशोरजी यांच्या शुभसे होते नाणेफेक. शुभेच्छा देऊया आपण दोन्ही संघांना. थँक्यू व्हेरी मच चॅलेंजर, हार्ड लक बॉईज. मात्र कीप इट अप, मी एवढंच म्हणेन. चला हा खास टॉस टी शर्ट साठी आहे, लक्षात घ्या. टी शर्ट कोणत्या रंगाची कोणाला, असंच का? बरोबर. चला हा मॅचचा टॉस नाहीये, तर किशोर सिक्सर किंग
बघायचंय कोणता संघ टॉस जिंकतोय, म्हणजे टी शर्टचा टॉस कोण जिंकतोय. येस, कोणत्या रंगाची टी शर्ट हवी आहे तुम्हाला. दत्त मंदिर टीम. आता कॅप्टन सगळ्या जणांना विचारू नका. येस, कोणता रंग चॉईस केलाय. ब्ल्यू, राईट. क्या बात आहे, म्हणजे इथे देखील तुमचं चालू झालंच. ब्ल्यू आर्मी नो डाऊट. मात्र दुसऱ्या बाजूला येलो टी शर्ट परिधान करतील टीम गोल्डन आहे. चला लवकर, जास्त वेळ घेऊ नका. आणि भारताचा फ्लॅग देखील आपण मैदानाच्या आतमध्ये नेणार आहोत. सन्माननीय कलीम अन्सारीजी यांना विनंती करतोय की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. कलीम अन्सारीजी प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. सेमीफायनल मॅन ऑफ द मॅच मयूरला विनंती करतोय, जरा प्लीज या. मयूर, आपण आहेत मॅन ऑफ द मॅच. आणि ही खास टी शर्ट आणि खास गॉगल